सैनिकांच्या सन्मानार्थ महाडमध्ये तिरंगा रॅली, मंत्री भरत गोगावले यांचा सहभाग। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांचा सन्मान। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आज महाड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सीमेवर लढणाऱ्या आणि शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे। मंत्री भरत गोगावले यांनी रॅलीचं नेतृत्व केलं। हातात तिरंगा घेऊन देशप्रेमाच्या घोषणा देत महाडकर नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। रॅलीपूर्वी मंत्री गोगावले यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। कॅप्टन किशोर मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, बंधू तरडे, भाजपचे बिपिन महानूरकर आदी उपस्थित होते। ज्या भारताच्या नौजवानांनी सैनिकांनी जे सिंदूर यात्रा म्हणजे जे सिंदूर ऑपरेशन हे सफळ केलं आणि त्या निमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये ही तिरंगा रॅली निघालेली आहे। त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी, पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्स्फूर्तपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माची लोक आम्ही समाविष्ट झाले। जर सुनील तटकरेंनी तुम्हाला आपण जे इथं उपस्थित झालो आहे या रॅलीमध्ये आपण जे आपल्या भारतीय सैनिकांनी जे कारवाई केलेली आहे बॉर्डरवर, ते फक्त ट्रेलर आहे। जसा मूवीचा एक ट्रेलर असतो तसा ट्रेलर आहे। अजून आपल्याला दाखवायचंय भरपूर, हे काहीच नाहीये। पण एक सांगतो तुम्हाला, आज भारतीय सेना जे कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये एअरफोर्स, नेव्ही, आर्मी या तिघी सेनांनी खूप व्यवस्थित आणि स्ट्रॉंगपणे टेक्निकल जी हे आहे त्याचा प्रयोग करून त्यांनी पाकिस्तानला चांगलं दाखवलं। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सरकारची अशी आहे की त्यांनी कुठलाही सिव्हिल इन्स्टॉलेशन किंवा सिव्हिलियनवर कुठलाही हल्ला केलेला नाही। हा हल्ला फक्त उग्रवाद्यांच्यावर होता आणि या हल्ल्यामध्ये त्यांचे जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत त्यांना विध्वस्त केलेला आहे। त्यांचे फायटर प्लेन जिथून उडतात ते बेस त्यांनी खलास केलेले आहे, त्याला बिलकुल निष्क्रिय करून टाकलेला आहे। सर्वात चांगली गोष्ट, जे भारतीय सैन्याने जे ऍक्शन घेतलं ते थोडक्यात घेतलं। त्यांचे ड्रोन, त्यांचे मिसाईल, त्यांचे फायटर प्लेन सर्व जागेवर त्यांनी पाहिलेले, त्यांनी क्रॉस करून दिलेले नाहीये। भारतीय सैन्यानी त्यांची पाकिस्तान बॉर्डर क्रॉस नाही केली। सर्वात मोठी गोष्ट आहे, आपण आपल्या भारतामध्ये राहूनच पाकिस्तानला दाखवलंय की आपण काय आहे। पाकिस्तानला चायनाने हत्यार दिले, पाकिस्तानला तुर्कीने हत्यार दिलेले, त्यांचं परीक्षण झालं। आज वर्ल्डला कळालं आहे, त्यांना समजलं आहे की भारत काय आहे, भारत देश काय आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट, जे तुम्ही उभे आहेत त्याच्यामुळे सैनिक आहेत, त्या सीमेवर जे आहेत ते स्ट्रॉंग काय ते तुमच्यामुळे। मी तुम्हाला धन्यवाद करतो सर्वांना आणि असं सपोर्ट या भारतीय सैन्याला आणि सरकारला द्यायचं तुम्ही। भारतीय सैन्याचा असं काय बोलत नाहीये, वेळ भरपूर झालेला आहे, गरमी फार जास्त आहे। मी गोगावले साहेबांना हे पाहिजे पण त्यांच्या कुटुंबावरती वर्षानुवर्ष त्यांना टोचत असते। म्हणजे काय वय असतं व जवानांचं? काही लोकांची सर्व्हिस असते 17 वर्ष, रेंज वाढत गेली तर 22 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष। आणि अशा या जवान स्थितीमध्ये ज्या वेळेला आमचा हा जवान शहीद होतो त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाची दशा काय होते आपल्याला माहिती आहे। म्हणून आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान हे ठाम आपल्या सैन्याच्या पाठीमागे आहेत, हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे। म्हणून त्याला शुभेच्छा। म्हणजे आजची ही तिरंगा रॅली ही आपल्याला संपूर्ण देशामध्ये निघालेली आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी निघालेली आहे।
आज आपण परवा मला वाटतं पेनला झाली, आज आपल्या काल पेनला झाली, आज रायगडला होते, उद्या परत काही ठिकाणी होणार आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज आपण सर्व मुस्लिम बांधव, आपले सगळे हिंदू बांधव एकत्र आलेलो आहोत. माझी मुस्लिम बांधवांना पण विनंती आहे, ज्याच्या वेळेला असा देशावरती चुकीचा हल्ला होईल त्याच्या वेळेला तुम्ही आमच्यासोबत राहणं गरजेचं आहे, ही माझी तुम्हाला विनंती. कोणीही त्याचं चुकीचं समर्थन करणं बरोबर नाही आहे. जर कधी कोणी चुकीचं समर्थन केलं तर मग ती चूक ठरत असं मला वाटतंय. मी आज कोणालाही या देशामध्ये जातपात विचारली जात नाही आहे आणि म्हणून माझ्या विनंती आहे की जे देशाच्या सीमेवरती लढतायत त्यांचा सन्मान करणं. भारत माता की जय, भारत माता की जय. म्हणजे त्यांचा सन्मान करणं, त्यांचा आदर करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज आपल्या या तालुक्यातील कोल्हापूर आणि महाड तालुक्यातील जवळजवळ 7 ते 8 जवान मला वाटतं शहीद झाले असतील. म्हणजे मग दादांनी सांगितलं, फौजी आंबवडे सारखी गावच्या गावं गेले कित्येक वर्ष या फौजेमध्ये आहेत. आज आमचे कर्नल किशोर मोरे त्यांचे सगळे सहकारी इथं आलेले आहेत. त्यांना आमचा नमस्कार. आपल्या या रॅलीमध्ये तुम्ही सामील झालात आणि तुम्हाला कर्नल साहेब सांगतो, काही असू द्या, तुम्हाला ज्या वेळेला कुठलंही सहकार्य लागत ही संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनात सांगितलं, कर्नल साहेबांनी हा ट्रेलर आहे, बरोबर हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. त्याचं कारण काही वेळेला संयम पण राखावा लागतो. पण ज्याला एक झलक होतात ना की त्यांना दाखवून दिली. आज पाणी बंद केलं तसे मासाला पाण्यातून बाहेर काढतात आणि तडफडतो, तशी आज त्यांची अवस्था झालेली आहे. थोडा अजून काय काय अवस्था होते ती तुम्ही पहा. कारण एवढा मोठा भारत देश आहे की जो देश आहे तो आपल्याला चटणीला पण पुरणार नाही, परंतु आपण कधी अतिरेक करत नाही आहे. ते 1971ची लढाई विसरले वाटतं आणि म्हणून आता पण लाहोर पर्यंत घुसले होते आपले सैनिक, परंतु पंतप्रधानांच्या आदेशानुसार परत यावं लागलं. नाहीतर लाहोरला बेचिराग करायसाठी वेळ पण लागला नसता. म्हणून मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व आपल्या भारतीय नागरिकांचं अभिनंदन नाही करणार, तुम्हाला धन्यवाद देतो. जे घरात बसले त्यांना पण धन्यवाद देतो. कारण ते आपण बघत होतो कसे उन्हाबद्दल फिरताय. म्हणजे लक्षात ठेवा, एक जवान आमच्या 1000 माणसाचं काम करत असतो सीमेवरती. लक्षात ठेवा, त्याला सलाम करणं हे आपलं कर्तव्य आहे, हेही लक्षात ठेवा. कारण तो ज्या वेळेला तिथं ताट मानेने उभा असतो त्यावेळेला तुम्ही आणि एसी मध्ये झोपत असतात. हे लक्षात ठेवा, आरामशीर, सुखानी, चैनी. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या या देशाच्या सर्व सैनिकांना, पंतप्रधानांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांच्या पाठीशी हा भारत देश आणि या रायगडची जनता ठामपणे उभी आहे. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय.